नमस्कार. सकाळचे 8 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. आता बातम्या सविस्तरपणे पाहूयात. आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली जाणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये भाऊ गर्दी पाहायला मिळते. विधान परिषदेच्या निवडणुकांच्या जागा, महामंडळे यावर चर्चा पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कुणाच्या वाट्याला किती जागा आणि कुणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष असणार आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून. मनोज, महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक पार पडणार आहे. खरं तर विधान परिषदेसंदर्भात सध्या अनेक उमेदवारांची गर्दी पाहायला मिळते, त्यामुळे चर्चा कशा पद्धतीने होईल, काही तोडगा निघेल का? बरोबर कल्याणी, आपण बैठक आज महायुतीची समन्वय समितीची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण बघतो महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ही इच्छुकांची आहे. त्यासाठी आपण बघतो कोणाच्या वाटेला किती जागा जाणार, कारण की या ठिकाणी 3 पक्ष आहेत, त्यामुळे या 3 पक्षांमध्ये कोणाला किती जागा भेटणार यावर आज या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. तसेच महामंडळाचा अद्यापही वाटप या ठिकाणी झालेलं नाही आहे, त्यामुळे महामंडळाची वाटपासंदर्भात देखील या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बैठक ही मानली जात आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी भेटतं. पण अजून एक महत्त्वाचं म्हणजे या समन्वय समितीला पहिलं राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे हे हजर राहत होते, पण आता या ठिकाणी सुनील तटकरे देखील हजर राहणार आहेत की नाही हे देखील पाहावं लागणार आहे. कारण की आपण बघतो ज्या पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये जो वाद सुरू आहे त्या निमित्ताने या ठिकाणी राष्ट्रवादीकडून या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पण महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दरम्यान कोणाला किती जागा जाणार आणि कोणाचं नावावरती वर्णी पण लागणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार. त्यामुळे ही महत्त्वाची बैठक या ठिकाणी मानली जाते. ही बैठक आपण बघतो सायंकाळी 6 वाजता शंभूराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडणार आहे आणि या ठिकाणी सर्व महायुतीचे नेते नक्कीच मनोज, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय चर्चा होते आणि काही निर्णय घेतले जातात का याकडे लक्ष असणार आहे. तर काही वेळापूर्वी या सगळ्या संदर्भात बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती, ती पाहूयात. आमच्या तिन्ही पक्षाच्या जागा वाटपाबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सुनेत्रा पवारजी, एकनाथ शिंदेजी बसून आमच्या पक्षाची समन्वय समिती आहे, रवींद्र चव्हाणजी आहेत, त्या समन्वय समितीमध्ये बसून काय चांगला मार्ग काढता येईल किंवा आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो आहे. एकंदरीत निवडणुका बिनविरोध व्हाव्या हाच भूमिका आमची आहे. त्यामुळं मला आज विश्वास आहे की अनेक ठिकाणी या भूमिकेला सर्वच पक्ष साथ देतील.